किरकोळ वादावरून 27 वर्षीय युवकाचा निर्घृण खून, विधी महाविद्यालय परिसरातील घटना। अवघ्या एका तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन रामनगरची कामगिरी। दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील विधी महाविद्यालय समोरील परिसरात एक इसम रक्तबंबाळ व मृत अवस्थेत पडून असून मृत इसमाचे नाव नितेश वासुदेव ठाकरे, वय वर्ष 27, राहणार वार्ड क्रमांक 1, बेताल चौक, दुर्गापूर असे असल्याचे समजले। अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहोचून परिसरात विचारपूस करून सदर गुन्ह्यातील आरोपीचे शोधकामी स्थागुशा आणि रामनगर पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथके तयार करून शोधकार्य सुरू केले असता अवघ्या एका तासाच्या आत यातील आरोपी निष्पन्न झाले असून आरोपी क्रमांक 1 करण गोपाल मेश्राम, वय वर्ष 22, राहणार भीमनगर, वार्ड क्रमांक 4, दुर्गापूर। आरोपी क्रमांक 2 यश छोटेलाल राऊत, वय वर्ष 19, राहणार भीमनगर, वार्ड क्रमांक 4, दुर्गापूर। आरोपी क्रमांक 3 अनिल रामेश्वर बोंडे, वय वर्ष 22, राहणार समतानगर, दुर्गापूर। आरोपी नंबर 4 प्रतीक माणिक मेश्राम, वय वर्ष 22, राहणार वार्ड क्रमांक 4, दुर्गापूर। आरोपी क्रमांक 5 तौसिक अजीज शेख, वय वर्ष 23, राहणार फातिमा मस्जिद जवळ, वार्ड क्रमांक 3, दुर्गापूर। आरोपी क्रमांक 6 सुजित जयकुमार गणवीर, वय वर्ष 25, राहणार भीमनगर, वार्ड क्रमांक 4, दुर्गापूर यांनी आपसी किरकोळ वादामधून मृतक नितेश वासुदेव ठाकरे याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे। यातील आरोपी क्रमांक 1 ते 5 यांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथकाने, तर आरोपी क्रमांक 6 यास पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे। सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत। सदरची कार्यवाही श्री मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमल काचोरे आणि पोलीस निरीक्षक श्री आसिफ राजा शेख, पोलीस स्टेशन रामनगर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देवराव नरोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक कांक्रेडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक श्री विनोद भुर्ले, पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष निंबुरकर, पोलीस उपनिरीक्षक श्री सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक श्री सुनील गौरकार, स्वामीदास चालेकर, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, पोलीस हवालदार इम्रान खान, नितीन साळवे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, अजय बागेसर, प्रमोद डंभारे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, शेखर माधणकर, सागुशा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन रामनगर यांनी कारवाई केली आहे।